2 दिवसापासून उजनी धरण येथे माहिती अधिकार कार्यशाळा सुरू आहे आणि ह्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? सर, माझं एकदम थोडक्यात म्हणणं आहे, कारण प्रत्येक वेळेला बैठक होतात त्याच्यामध्ये विचार हा ठेवला जातो की लोकांमध्ये जागृती आणा. माझा तसा विचार नाही आहे. लोकांमध्ये जागृती नंतर आणा, पण महाराष्ट्रातील जे लढवई लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, जे काम करतात चांगल्या प्रकारे, अशा लोकांनी पहिले जागरूक होऊन एक जागी येणं आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यक्ती हा आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात लढत आहे. हे जर सगळे लोक एकत्रित आले, यांचा अनुभव जर त्यांनी एकमेकात शेअर केला आणि नेमकं कुठं काम करायचं आहे, छोट्या छोट्या फांद्या छाटण्यापेक्षा जर त्या खोडावरच जर काम केलं तर व्यवस्था परिवर्तन होईल आणि या अनुभवी लोकांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे की महाराष्ट्रातील जेवढे चांगले काम करणारे आहेत, प्रामाणिक लोक आहेत आणि अनुभवी आहेत, अशा लोकांनी एकत्रित या आणि महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था, कायदा वाचवण्यासाठी प्रयत्न करा. तरच इथं महाराष्ट्रामध्ये सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था ही निर्माण होऊ शकेल. नाहीतर लोकांना जागृत करत जर आपण बसलो तर कदाचित आपणच संपून जाऊ. आणि आज जी परिस्थिती महाराष्ट्रात किंवा देशात निर्माण झालेली आहे ती खूप दाहक आणि भीषण आहे. त्याचे परिणाम खूप गंभीर होणार आहेत. मी एका सहज विचारलं तर सगळ्या पक्षाचं काहीतरी अजेंडा असतो. जसं भाजपचा अजेंडा असेल, त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा असेल, काय असेल, तो त्यांचा अजेंडा आहे, बरोबर आहे. पण त्या अजेंड्यासाठी तुम्ही आज ज्या पद्धतीनं न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करतायत, त्यामुळे भविष्यामध्ये याचे घातक परिणाम होतील. तर त्याचं एक छोटंसं उदाहरण असं देतो की जर समजा आपल्या परिवारातील एखाद्या बाईला आपण वाम मार्गाला जर लावलं आणि नंतर अपेक्षा ठेवली तिच्याकडून की ही बाई सती सावित्री व्हायला पाहिजे, तर ती शक्य नाही. तर तुम्ही आज देशाच्या ह्या न्यायव्यवस्थेला वाम मार्गाला लावत आहात. त्याचे परिणाम खूप गंभीर होणार आहेत. त्याचा धोका लक्षात घेता या महाराष्ट्रातील चांगल्या कार्यकर्त्यांनी, माहिती अधिकार कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, एकत्रित येणं गरजेचं आहे, असं मी आवाहन या आपल्या माध्यमातून करतोय. तर अनेक वेळा माहिती अधिकारावर हल्ले होतात किंवा खोटे गुन्हे दाखल होतात किंवा त्यांना संपवलं जातं, याबद्दल आपलं काय म्हणणं? मी इस्माईल शेख, पुणे शहर, मार्केट. माझा असा अनुभव आहे, मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून हे काम करतो. सगळ्यात मोठं कारण ह्याला राज्यपाल आहे. कारण की राज्यपालाच्या अंतर्गत हा कायदा सामान्य प्रशासनाच्या विभागाशी येतो. मग सामान्य प्रशासन विभाग या 18 वर्ष झाले या कायद्याला अंमलबजावणी येऊन, तर ह्याच्यामध्ये किती निधी खर्च केले, किती पोलिसांना यांनी प्रशिक्षण दिले, किती विभागाला या गोष्टीचा ज्ञान दिला की बाबा तुम्हाला माहिती उघडी करायची आहे. शासन प्रशासनाचा कायद्याचा जो उद्दिष्ट आहे, पारदर्शक उत्तर द्यावी, म्हणजे भारत हा भ्रष्टाचार मुक्त व्हायला पाहिजे. पण त्यासाठी आमच्यासारखे सिल्लोडमधले कार्यकर्ता, सांगोलामधले दीनानाथ काटकर सर आहे, अनेक कार्यकर्ता हे काम करतात असताना हे अनुभव आलं की त्या कार्यकर्त्यांना, शंकर सर असं लक्षात आलं आहे, त्या कार्यकर्त्यांना यंत्रणेचा जे दबाव आहे, यंत्रणेचा दबाव काय आहे, मीडिया, पोलीस आणि राजकीय लोक ह्यांचा दबाव आणून त्यांच्यावर 353 खंडणी आणि विनयभंग आणि खोट्या अटोसिटीचं कायद्याचा वापर करतात. माझं म्हणणं, अटोसिटी हा कायदा खरंच चांगला आहे, पण त्याला बदनाम करण्याचं जे षडयंत्र केलं जातं ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, तर नाही हो. राज्यपाल हा याचा मुख्य म्हणजे बॉस आहे. तर राज्यपालांनी आत्तापर्यंत त्याच्या विभागाअंतर्गत येणाऱ्या माहिती अधिकार कायदा नियमानुसार किती खर्च केलं, किती पसार केलं, मला सांगा. एखादी नेता किंवा एखादी भारताचा पंतप्रधान असू किंवा इतर पक्षाचा काय असू, त्याच्या सभेसाठी, त्याच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभरामध्ये मीडिया, इतर माध्यमातून खर्च केलं जातं. ते कुणाचे पैसे असतात? आमचे, तुमचे, ह्यांचे सगळ्यांचे नागरिकांचे असतं. माझं म्हणणं उद्दिष्ट आहे की तोच खर्च माहिती अधिकार, लोकसेवा हमी कायदा, दप्तरदिरंगी कायदा, जे शासकीय कार्यालयाच्या अंतर्गत येतात, जे विलंब व्हावं लागलेत, त्यासाठी प्रसार केला तर, बॅनर लावला तर, 4 खर्चाची माहिती आहे त्यामध्ये असं लिहिलं आहे की सचिवला पगार किती आहे, त्याचं काम काय, कर्तव्य काय, एक पोलीस आयुक्ताचं काम काय, पोलीस आयुक्ताच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अवैध धंद्याच्या बाबत सामाजिक कार्यकर्ता आवाज उठवतो, तर त्याला काय करतात, राजकीय आणि पोलिसाचा दबाव टाकून खोडे केस टाकतात. माझं म्हणणं हेच आहे, महाराष्ट्रभरामध्ये विविध संघटना आहे, विविध पक्षकार आहे, चांगले काम करणारे, त्यांनी सगळ्यांनी हे घ्यावं की शंकर सरांनी जे म्हटलेत आमच्या शिल्लोडमध्ये, त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला. म्हणजे मूळ जो आपला गाभ आहे तो आपल्याला भ्रष्टाचार मुक्त करायचा, तर कुठं जायला पाहिजे, खोडापाशी जायला पाहिजे. तर खोड काय आहे, सामान्य प्रशासन. माझं असं मत आहे की त्यांनी या कायद्यावर 18 वर्ष काही केलं नाही, म्हणून या कायदा नागरिकांना कळाला नाहीये. हे काम जबाबदार महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य शासनाचीच जबाबदारी आहे की ह्याची जनजागृती करणं हे महाराष्ट्राचं कर्तव्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपल्याला काय वाटतं आणि आपण कुठून आलात आणि नेमकं काय चर्चा झाली माहिती अधिकार कार्यशाळेत?
मी मोहसिन तांबोळे, सांगोला, जिल्हा सोलापूरमधूनच आलो आहे आणि आजच्या या 2 दिवस झालं चालू आहे ते कार्यशाळेत अतिशय CBI संदर्भ असेल, माहिती अधिकारचे असेल, हे चांगल्या प्रकारची माहिती जी मिळते, ह्या माहितीचा आपण उपयोग जे आहे हे चांगल्या कामासाठीच करतो आहे की ना की ब्लॅकमेलिंग नंतर म्हणा काय म्हणते त्याला चुकीच्या कामासाठी हे असल्या ठिकाणी न करता बरेच कार्यकर्त्यांना खोट्या आरोपात अडकवलं जातं. ह्या संदर्भात ज्यादा तर आपल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं या सांगतावरून मी सांगतो की या काटकर सरांनी जे किंवा अतुल खोपसे पाटलांनी जे कार्यशाळा भरवली, अशी कार्यशाळा महाराष्ट्रात आणखीन बऱ्याच ठिकाणी भरवाव्यात आणि असंख्य कार्यकर्ते याचे माहिती अधिकारचे नवीन तयार व्हावे. परंतु जे पहिले बुड जे हे आहेत प्रामाणिक कार्यकर्ते, त्यांची एकी होणे महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यामुळं असं होईल की जनजागृती बऱ्यापैकी पहिले जी बोर्ड आहेत ते करतील आणि नंतर नवीन होणारच आहे ते चांगलंच आहे काम. एवढं सांगून मी थांबतो. तर माहिती अधिकार कार्यकर्त्यावर म्हणजे नेहमीच खोटे गुन्हे दाखल होणे, का तुमचं अट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करणे किंवा त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो, या संदर्भात आपलं काय म्हणणं? माझं नाव रवी साबळे, सांगोला, जिल्हा सोलापूर. कालपासून माहिती अधिकार कायद्याच्या प्रशिक्षण जे सुरू आहे त्या प्रशिक्षणामध्ये बरेच विषयाची खलबतं झाली. आता तुम्ही जो प्रश्न मला विचारला त्या संदर्भात मी एवढंच सांगेन की आपापल्या भागात माहिती अधिकार कार्यकर्ता काम करत असताना प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता यावी आणि संविधानाला अपेक्षित असणारं काम प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या, लोकसेवकांच्या माध्यमातून घडावं आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळावा. पण हे घडत नसल्यामुळं माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कार्यकर्ता ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस त्याला प्रत्येक पातळीवर त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावर बंधनं आणली जातात. पण ह्या 2 दिवसामध्ये प्रशिक्षणाच्या काळात ही चर्चा झाली की जरी अशा पद्धतीची बंधनं, अशा पद्धतीचा दबाव जरी आला, प्रसंगी एखादा गुन्हा जरी दाखल झाला तरीसुद्धा माहिती अधिकार कार्यकर्ता हा समाजाच्या कल्याणासाठी अविरतपणे ही प्रक्रिया सुरू ठेवेल आणि सुरू ठेवण्याची जवळपास सर्व उपस्थित माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शपथ घेतलेली आहे. मित्रांनो, आपण आत्ताच ऐकलं, आपण पाहिलं की सागरजनांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली. एकंदरीत हे जे कार्यशाळा सुरू आहे या कार्यशाळेत एकंदरीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कशाप्रमाणे माहिती मागावी आणि काय म्हणून मागावी या संदर्भात देखील बरीचशी चर्चा झाली. माहिती अधिकारवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत खरा माहिती अधिकार असं समजला जाणार नाही, असं देखील चर्चेतून बाहेर आलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की आपल्याला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपण त्या सक्षम होत नाही असंच म्हणावं लागेल. तात्पुरतं इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.